नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे. होऊ शकता इथे मी मखाणा घेतलेला आहे. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं आणि मुलं नुसते मखाणे खायला मुलांना आवडत नाही, म्हणून चटपटीत कसे करून मुलांना खायला द्यायचे ते आपण आता इथे पाहूयात. काही जणांना मखाणे खायला असेच आवडतात, ते असेच खातात. काही जणांना किंवा मुलांना असे सफेद नुसते मखाणे खायला आवडत नाही, तर मग काय करायचं, असं झटपट चटपटीत असं आपण मखाणा बनवून द्यायचा, तर मुलं आवडीने खातात आणि आपण पण खाऊ शकतो. बघा इथे ना मी कढई घेतलेली आहे आणि मखाणे आपण कढईमध्ये जरा भाजून घेतोय. तर तुम्ही ते मखाणे थोडंसं बटर टाकायचं, बटरवर भाजून घ्यायचं, नाही तर तुम्ही तेलात पण भाजू शकतात, असं काही नाही. छान आपण कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरती मखाणा असा बटरमध्ये भाजून घेऊया. हे बघा, छान कुरकुरीत होईपर्यंत आपण याला चांगलं असं भाजून घेऊया. मखाणामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, कॅल्शियम असतं. बघू शकता तुम्ही इथे बटरमध्ये छान असे मखाणे मी इथे भाजून घेतलेले आहेत, अगदी कुरकुरीत होईपर्यंत. आता आपण हे मखाणे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ज्या कढईमध्ये मखाणे भाजले तीच कढई मी इथे घेतलेली आहे. आपण इथे आता थोडंसं तेल घेऊया. थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही बटर पण घेऊ शकता. इथे बघा चाट मसाला, जिरे पावडर आणि थोडं लाल तिखट घेतलेलं आहे. हे तेलामध्ये असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा असं. तुम्ही इथे काळं मीठ पण वापरू शकता. आता हे मखाणे भाजलेले यामध्ये घालायचे, त्यावर थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं. बघा तुम्ही एकदा ही पद्धत वापरून, खायला छान लागतात मखाणे. असे मखाणे मुलं खायला तयार नसतात ना, किंवा मोठ्यांना पण आवडत नाही नुसते, तर असे चटपटीत बनवून खा, खूप छान लागतात. एकदा नक्की अशी रेसिपी ट्राय करा, चटपटीत लागतात, छान असे मस्तपैकी खायला. त्यामध्ये जिरा पावडर, चाट मसाला आणि मीठ आहे. मी साधं मीठ घातलं, तुम्ही काळं मीठ पण घालू शकता. काळं मीठ घातलं तर आणखीन त्याला चव छान येते. बघा, आपण आधी बटरमध्ये मखाणे भाजून घेतलेले आहेत ना आणि कुरकुरीत भाजलेले आहेत, त्यामुळे आता काही जास्त भाजायची गरज नाही. पाहू शकता तुम्ही इथे छान असे चटपटीत आपले मखाणे तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की एकदा असे चटपटीत मखाणे करून खा, नक्की तुम्हाला आवडेल ही रेसिपी. आता आपण काढून घेऊया. पाहू शकता तुम्ही इथे झटपट चटपटीत असे आपले मखाणे तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास एक लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.